अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. देव म्हणतात, बाळा मी तुझी चिंता मिटवण्यासाठी आलो आहे. ज्यांनी ज्यांनी तुझा अपमान केला होता तेच लोक आता तुला शरण येतील. बाळा, तुझ्यासमोर जर हा व्हिडिओ आला आहे तर तू अजिबात दुर्लक्ष करू नकोस. कारण बाळा, तुला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळत आहे. तुला खूप सारे आशीर्वाद प्राप्त होणार आहे. सहमत असशील तर कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप कर. बाळा, देव म्हणतात, मी तुझ्यासाठी खूप आनंद घेऊन येत आहे. तुझं प्रत्येक संकट मिटवण्यासाठी मी तुला आज आशीर्वाद देणार आहे. बाळा, मी सांगतो आहे त्या प्रत्येक गोष्टीकडे तू मनापासून लक्ष दे. बघ, तुझं जीवन काचेसारखं चमकणार आहे. तुला कसलीच अडचण आता भेडसावणार नाही. तुझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहे. फक्त बाळा, माझ्यावर मनापासून विश्वास ठेव. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी आता घडणार आहे. सहमत असशील तर आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब कर आणि खूप आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. तुला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुला कष्ट तर करावेच लागणार आहेत. पण बाळा, जर माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असतील तर तू प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी सक्षम असणार आहेस. बाळा, कष्ट तर कुणालाच चुकत नाही, परंतु कष्ट करूनही जर फायदा होत नसेल तर बाळा, हा व्हिडिओ तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जीवनात येणारी प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी खूप काही घेऊन येत आहे, यावर विश्वास ठेव. कधीच तुझ्या अपयशासाठी कोणाला जबाबदार धरू नकोस. कारण बाळा, कुणी काही सांगितलं तरी तुझा जो आत्मविश्वास आहे तो सर्व काही करण्यासाठी असला पाहिजे. जर तुझ्या मनामध्ये आत्मविश्वास असेल, जिद्द असेल तर तुला कोणीच अडवू शकत नाही. बाळा, तुझं मन आनंदी ठेवण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे. बाळा, तू जे मागशील ते सर्व काही आता तुला मिळणार आहे. तू जे मागतो आहेस ती प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोचत आहे. मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकत आहे. तू फक्त तुझं मन सकारात्मक ठेव, मन स्वच्छ ठेव, मन आनंदी ठेव. बघ, तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. तुला जे हवं ती प्रत्येक गोष्ट आता लवकरच प्राप्त होणार आहे. बाळा, ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत तुझा अपमान केला आहे त्या प्रत्येकाला आता तुला धडा शिकवायचा आहे. बाळा, तुझी चिंता आज मिटणार आहे. तुला जे हवं ते सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नकोस. बाळा, अनेकदा तुला असा अनुभव आला असेल की तू एखाद्या ठिकाणी गेलास, परंतु तिथे जाऊन तुला फक्त अपमानाची बाजू मिळाली. तिथे जाऊन तुला अनेकांनी चुकीचं बोललं गेलं. पण बाळा, कधीच घाबरून जाऊ नकोस. कारण कोणी कितीही तुझ्याशी चुकीचं वागलं, कोणी तुला सोडून गेलं तरी मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे. जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तुझं कुणीच वाईट करू शकत नाही. सहमत असशील तर कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप कर. बाळा, देव म्हणतात, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्या मनावर राज्य करत आहेस. बाळा, मी माझ्या हृदयामध्ये तुला स्थान दिलं आहे. आता तुझी वेळ आहे. तू मला तुझ्या हृदयामध्ये स्थान दे. बाळा, तुझं हृदय एकदम निर्मळ बनव. तुझं हृदय इतरांसाठी प्रेम देणारं बनव. तुझ्या हृदयामध्ये कधीच कोणाबद्दल वाईट विचार येऊ देऊ नकोस. बघ, मी स्वतःहून तुझ्या हृदयामध्ये विराजमान होणार आहे. सहमत असशील तर कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. बाळा, देव प्रत्येक भक्ताला असा आशीर्वाद देत नाहीत, परंतु देव आज तुझ्याशी बोलत आहेत. तर तू समजून जा की तू देवाचा खूप लाडका भक्त बनला आहेस. बाळा, हे व्हिडिओ तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण तू देवाच्या खूप जवळ जात आहेस आणि तुला देवाच्या जवळ जाण्यासाठी ज्ञानाची गरज भासत आहे आणि तेच ज्ञान तुला या व्हिडिओमधून मिळत आहे.
बाळा, देव म्हणतात, तू ज्या ज्या वेळी माझी प्रार्थना करतोस त्या त्यावेळी मी तुझ्या मदतीसाठी धावून येतो. बाळा, मला माहीत आहे की तू खूप दुःख सोसला आहेस, परंतु आता दुःखाचे दिवस लवकरच संपणार आहेत आणि तुझे चांगले दिवस सुरू होण्याची चाहूल तुला आता मिळणार आहे. बाळा, कुणाचेही दिवस एका दिवसात बदलत नाही, तर त्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागतात. बाळा, तुझे प्रयत्न लवकरच आता फळास येणार आहेत. घाबरून जाऊ नकोस. तुझी चिंता मिटवण्यासाठी मी स्वतः आलो आहे. बाळा, देव म्हणतात, तू माझा खूप लाडका भक्त आहेस. मी तुला अजिबातही दुःखी होऊ देणार नाही. तुझे आनंदाचे दिवस मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे. बाळा, जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तू कुणालाही घाबरू नकोस किंवा कुठल्याही वाईट गोष्टीचा विचार करू नकोस. जीवनात ज्या ज्यावेळी चढ उतार येतात त्या त्यावेळेस मनुष्याने अजिबातही जास्त चिंता करू नये. जास्त सुख मिळालं तर अहंकारी बनू नये आणि दुःख मिळालं तर घाबरून जाऊ नये. बाळा, दुःख सहन केल्याशिवाय तुला सुखाच्या चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. म्हणून थोडे दिवस का होईना तुला दुःख सहन करावंच लागतं. त्यावेळी तुला सुखाच्या दिवसांची जाणीव होते. आणि जर तुला लहानपणापासूनच सुखाच्या दिवसांची जर सवय झाली असेल तर तुला दुःखांच्या दिवसाची किंमत राहत नाही आणि सुख आहे याचा तुला अहंकार येत असतो. म्हणून बाळा, तू अहंकारी बनू नये यासाठी तुझी परीक्षा मी घेत होतो. तू या परीक्षेत लवकरच पास होणार आहे. बाळा, तुझा संयम तुटू देऊ नकोस. बघ, सर्व काही तू मागशील तसंच होणार आहे. तुझे दिवस आता खूप लांब नाही, तुझे सुखाचे दिवस खूप जवळ आहेत. थोडासा प्रयत्न कर, थोडासा संयम ठेव. होणारी प्रत्येक गोष्ट तुझ्या बाजूनेच होणार आहे. बाळा, अनेकांनी तुला दुखावलं असेल, अनेकांनी तुझ्यावर खूप अत्याचार केले असतील, तुला खूप कमी लेखलं असेल, पण बाळा, आता त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे की तुझ्यासोबत स्वतः देव उभे आहेत. बाळा, ज्याच्यासोबत परमेश्वर उभे असतात त्याचं कुठलीच मोठी वाईट शक्ती काहीच वाईट करू शकत नाही. आणि हा इतिहास आहे, हेच त्रिवार सत्य आहे आणि हे सत्य कोणीच बदलू शकत नाही. बाळा, कर्माचे भोग कुणालाच चुकत नाही. जसं ज्याचं कर्म असतं तसेच प्रत्येकाला फळ मिळत असतं. म्हणून कधीच तुझं कर्म वाईटाकडे नेऊ नकोस. जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगला करण्याचा प्रयत्न कर. बघ, जेवढं तुझं कर्म चांगलं असेल देव तेवढेच तुझ्या जवळ येतील आणि तुझं भविष्य उजळून टाकतील. बाळा, तुझं भविष्य हे तुझ्या कर्मावर अवलंबून आहे हे तुला माहीतच आहे. मग आता सर्व काही तुझ्या हातामध्ये आहे. तुला तुझं भविष्य उज्ज्वल बनवायचं आहे की तुला तुझं भविष्य अंधकारात न्यायचं आहे, हे सर्व तुझ्या कर्मावर अवलंबून आहे. बाळा, अजूनही वेळ गेली नाही, वेळ आहे आणि वेळ आहे म्हणून तुझं कर्म तू चांगलं ठेव. जेवढं तुझं कर्म चांगलं तेवढे तुझे दिवस चांगले. आणि बाळा, ज्याचं कर्म चांगलं आहे त्याचं देव देखील वाईट करू शकत नाही, हे देखील त्रिवार सत्य आहे. म्हणून तुझं आयुष्य पूर्णपणे तुझ्याच हातामध्ये आहे. देव फक्त तुला मार्ग दाखवत आहेत, तुला प्रोत्साहन देत आहेत, तुला ऊर्जा देत आहेत. जे तुला हवं आहे ते प्रत्येक गोष्ट देव तुला देत आहे. परंतु शेवटी तुझं कर्मच तुझं भविष्य ठरवणार आहे. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे आणि जी गोष्ट सत्य आहे ती कोणीच बदलू शकत नाही. बाळा, देव सदैव तुझ्या पाठीशी आहेत ही गोष्ट विसरू नकोस. देवाचं लक्ष कायम तुझ्या अवतीभोवती असणार आहे. देवाचा वास तुझ्या अवतीभोवती आहे हे जाणवायला शिक. देव सर्वत्र आहेत, तुला बघत आहेत, नेहमी तुझी परीक्षा घेत आहेत, तुझ्यावर अनेक आशीर्वाद बरसत आहेत. बाळा, देवाचे हे अनुभव तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. पुढे जाऊन तुला या अनुभवांचा खूप सारा फायदा होणार आहे आणि हेच अनुभव तुला जीवनात खूप कामी येणार आहेत. म्हणून बाळा, देवाचे जेवढे काही अनुभव तुला मिळत आहेत हे अनुभव अजिबातही चुकवू नकोस. देवाचे रोज येणारे व्हिडिओ रोज बघत जा, तुला त्याचा फायदाच होणार आहे.
बाळा, देवाने तुझ्यासाठी आजचा हा सुंदर व्हिडिओ पाठवला होता. आजचा हा सुंदर व्हिडिओ, सुंदर संदेश जर तुला आवडला असेल तर आपल्या या सुंदर व्हिडिओला लगेच लाईक कर. आणि बाळा, असेच दररोज येणारे सुंदर व्हिडिओ, सुंदर मार्गदर्शन जर तुला बघायलाचे असतील तर आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.